आपण आज ज्या शांत हवेत श्वास घेतो, ज्या स्वातंत्र्याने जगतो, त्या स्वातंत्र्यासाठी हजारो सैनिकांनी आपले आयुष्य अर्पण केलेले आहे. आणि या शौर्याची, त्या बलिदानाची जिवंत साक्ष आहे पुण्यातील नॅशनल वॉर म्युझियम. चला तर मग आज आपण भेट देणार आहोत अशा ठिकाणी जिथे प्रत्येक भिंत सैनिकांच्या पराक्रमाची कथा सांगते. या संग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळच आपल्याला INS त्रिशूळ या युद्धनौकेची प्रतिकृती पाहायला मिळते. त्यानंतर आपल्याला 1947-48चे भारत-पाक युद्ध, ऑपरेशन पोलो, 1961चे गोवा मुक्ती संग्राम, 1962चे भारत-चीन युद्ध, 1965 आणि 1971चे भारत-पाक युद्ध, 1987चे ऑपरेशन पवन आणि 1999चे कारगिल युद्ध या संबंधीची माहिती व फोटो आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि आता आपण उभे आहोत या संग्रहालयाच्या सर्वात महत्त्वाच्या भागासमोर. हे जे मध्यभागी भव्य स्मारक दिसत आहे ते भारतासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांच्या स्मृतीला समर्पित आहे. या स्मारकाची रचना अशी करण्यात आली आहे की इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सैनिकांच्या त्यागाची जाणीव व्हावी. शांत वातावरण, उंच उभारलेले स्मारक आणि सभोवताली असलेली शिस्त हे सर्व मनाला वेगळाच आदर निर्माण करून देते. या मुख्य स्मारकाच्या शेजारी आपल्याला भारतीय सैन्याच्या शूरवीरांचे अर्धपुतळे पाहायला मिळतात. हे अर्धपुतळे त्या पराक्रमी सैनिकांच्या स्मृती जपण्यासाठी उभारण्यात आलेले आहेत, ज्यांनी देशासाठी अतुलनीय शौर्य दाखवलेले आहे. प्रत्येक पुतळ्याखाली त्या सैनिकांचे नाव, पद व त्यांनी केलेल्या पराक्रमांची माहिती दिलेली आहे. हे पाहतानाच आपल्याला जाणवतं की ते फक्त चेहरे नाहीत, तर भारतासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या वीरांच्या कथा आहेत. या अर्धपुतळ्यामधून भारतीय सैनिकांची जिद्द, धैर्य आणि देशभक्ती जणू जिवंत झाल्यासारखी वाटते. इथे आलेला प्रत्येक व्यक्ती काही क्षण थांबून या वीरांना आदरांजली अर्पण करत असतो, कारण देशासाठी प्राण देणारे सैनिक कधीच मरत नाहीत. ते कायम देशाच्या इतिहासात आणि लोकांच्या मनात जिवंतच असतात. या प्रत्येक चेहऱ्यामागे आहे एक अशी शौर्यगाथा जी पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. इथे आपल्याला MiG-23 हे विमान पाहायला मिळते. या विमानाने 1984 साली ऑपरेशन मेघदूतमध्ये सहभाग नोंदवलेला होता आणि 27 वर्षाच्या सेवेनंतर हे विमान इथे आपल्याला पाहायला मिळते. पुढे गेलो की एका ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहायला मिळतो व इथेच मराठा युद्धांशी संबंधित काही प्रतिकृती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात.
पुढे जाऊन आपल्याला भारतीय सैन्यात वापरण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या तोफा व रणगाडे पाहायला मिळतात. आता आपण पाहत आहोत भारतीय सैन्यामध्ये कोणकोणते गणवेश वापरतात त्याबद्दलची माहिती. आता इथून पुढे आपण पाहतोय भारतीय सैन्यात वापरण्यात येणाऱ्या विविध प्रकारची शस्त्रे. इथे आपल्याला भारतीय सैन्यामध्ये कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांनी उत्तम सेवा दिलेली आहे त्या अधिकाऱ्यांबद्दलची माहिती सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते.
संग्रहालयाच्या या भागात आपल्याला भारतीय सैन्यात वापरण्यात येणाऱ्या बॉम्ब आणि विविध प्रकारच्या बंदुकीच्या गोळ्याबद्दल माहिती आपल्याला इथे मिळते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.